महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आज एक अत्यंत महत्त्वाचा आणि निर्णायक क्षण नोंदवला गेला. राज्याच्या सत्ता केंद्रात प्रथमच एका महिलेने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि त्यासोबतच महाराष्ट्राच्या राजकारणात स्त्री नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाला. सुनेत्रा अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा क्षण केवळ सत्तेतील बदलाचा नसून तो राज्याच्या सामाजिक, राजकीय आणि मानसिकतेतील बदलाचे संकेत मानला जात आहे. या शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख सदस्यांसह राज्यातील राजकीय व प्रशासकीय नेतृत्व हजर होते. एका बाजूला इतिहास घडत होता तर दुसऱ्या बाजूला अलीकडील घडामोडींची छाया या सोहळ्यावर स्पष्टपणे जाणवत होती. शपथविधीच्या वेळी उपस्थित असलेल्या राजकीय नेत्यांपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला या क्षणाचे ऐतिहासिक महत्त्व जाणवत होते. औपचारिकतेपलीकडे जाऊन हा सोहळा अनेक अर्थांनी लक्षवेधी ठरला. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून आजवर अनेक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले. अनेक राजकीय उलथापालथी, सत्तांतरं आणि संघर्ष राज्याने पाहिले. मात्र उपमुख्यमंत्री पदावर एखादी महिला प्रथमच विराजमान होत आहे. आजचा दिवस वेगळा ठरतो हे याच कारणामुळे. आजवर महिलांनी मंत्रिपदे भूषवली, प्रशासनात महत्त्वाची भूमिका बजावली, पण सत्तेच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर महिला नेतृत्व येणे ही गोष्ट आजवर घडलेली नव्हती. त्यामुळेच हा शपथविधी केवळ अधिकृत कार्यक्रम न राहता इतिहास घडवणारा क्षण ठरला आहे.